सरकारनं मराठा समाजाला पुन्हा एकदा वेगळं आरक्षण दिले। मात्र हे आरक्षण कोर्टात टिकणार का असा सवाल जरांगे पाटील आणि विरोधकांनीही केलाय। दुसरीकडे सुप्रीम कोर्टातल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर पुढे काय होणार हाही एक मुद्दा आहे। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। आरक्षण देऊन तुम्हाला पुन्हा पुन्हा निवडून यायचं ते टिकल का नाही? निवडणूक आहे तोपर्यंत टिकल, त्याच्यानंतर उडालं की बसा म्हणा आमच्या पोरांना फाशी घे। मराठा समाजाला शिंदे सरकारनं स्वतंत्र 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, पण आता सवाल कोर्टात आरक्षण टिकेल की नाही यावरून केले जात आहे। तर सुप्रीम कोर्टानं याआधीच मराठ्यांचं एससीबीसीचं आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी काढल्या होत्या त्या त्रुटी मागासवर्ग आयोगानं दूर केल्यानं नव्यानं 10%चं आरक्षण टिकेल असं मुख्यमंत्री शिंदेंचं म्हणणं आहे। आरक्षणाच्या कायद्यात सरकारनं काय म्हटलंय तेही पाहूया। 84% मराठा समाज आरक्षणासाठी पात्र आहे। 21.22% मराठा कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहेत। मराठा समाजाची आर्थिक स्थिती ढासळत असून मराठे मागास सिद्ध होतात। 28% असलेल्या मराठा समाजाला ओबीसीत ठेवणं न्यायकारक नसेल। 50%च्या वर आरक्षण देण्यासाठी अनन्यसाधारण विभिन्न परिस्थिती आहे। आरक्षण देऊन तुम्हाला पुन्हा पुन्हा निवडून यायचं ते टिकल का नाही? निवडणूक आहे तोपर्यंत टिकल, त्याच्यानंतर उडालं की बसा म्हणा आमच्या पोरांना फाशी घेत। सगळ्या स्वाऱ्यांच्या बाबत मुख्यमंत्री साहेबाला कोणतरी काम करून देत नाही। म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना करायचं परंतु कोणीतरी करू देत नाही असं 100%। त्यामुळे आम्हाला आमच्या सगळ्या स्वाऱ्यांची व्याख्या आणि आमच्या व्याख्यासह आम्हाला ओबीसीतलं टिकणारं आरक्षण पाहिजे। त्याशिवाय आपण आंदोलनापासून हटत नाही आणि इथून पुढे हटणार नाही। माझा मायबाप मराठा समाजाला दिलेला शब्द पाळणार, वेळेप्रसंगी जीव गेला तरी चालेल, पण आपण हटू शकत नाही। आज ज्यांच्या मनामध्ये गैरसमज आहे तो बिलकुल दूर करा। हे आरक्षण टिकण्यासाठी ज्या ज्या बाबींवर सर्वेक्षण व्हायला पाहिजे त्या डिटेलमध्ये मी जात नाही। 2.5 कोटी लोकांपर्यंत जाऊन 4 लाख लोकांनी हे काम केलेलं आहे। त्यामुळे हे मराठा आरक्षण टिकणारच। हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही याबद्दल आतापासून शंका बाळगण्याचं कारण नाही। ना आपण पॉझिटिव्ह बोलूया। 16.4 आणि 15.4 प्रमाणे नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याची घटनेत तरतूद आहे। त्यानुसार आयोगाने शिफारस केलेली आहे। या ठिकाणी मी हे नम्रपणे नमूद करू इच्छितो। स्वतंत्र आरक्षणाचा कायदा झाल्यानंतर आता महाराष्ट्रातलं एकूण आरक्षण 72%वर पोहोचलंय। एससी समाजासाठी 13%, ओबीसींच्या आरक्षणाची टक्केवारी आहे 19%, विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसीबीसींचं आरक्षण आहे 2%, एनटीपी 2.5%, एनटी-क 3.5%, एनटी-ड 2% आणि विमुक्त जाती अ 3%। 2019 पासून आर्थिक मागास जे केंद्रानं आरक्षण सुरू केलं त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारनेही केली। ते ईडब्ल्यूएसचं आरक्षण आहे 10% आणि आता मराठा आरक्षण 10% म्हणजेच एकूण आरक्षण झालंय 72%। तेव्हा महाराष्ट्राला अशा तऱ्हेचं आरक्षण देता येतं, पण पुन्हा मी माझ्या पहिल्याच मुद्द्याकडे येतो की ट्रिपल टेस्टची इथे पूर्तता झाली आहे का? एक मागास आयोग आहे, तो नेमलाय तुम्ही, पण त्यांनी जे सगळे निष्कर्ष काढलेत ते एका महिन्यात त्यांनी सबंध ते एम्पिरिकल डेटा गोळा केला वगैरे, हे सुप्रीम कोर्टात मान्य होईल का? एम्पिरिकल डेटा जो आहे तो कंटेम्परेनियस आणि कोलेट असला पाहिजे, हे वाक्य आहेत सुप्रीम कोर्टाची। याचा अर्थ ते आत्ताच असलं पाहिजे, सर्व महाराष्ट्रात सारखं असलं पाहिजे, त्याची तुलना करता आली पाहिजे। सरकारने या सांगितलं की ज्या त्रुटी होत्या त्या दुरुस्त केल्यात, यावेळेस आरक्षण टिकल की नाही? कोर्ट नाही, आता टिकत नाही। हे मी खरं सांगतो, मराठा भाऊ माझे आहेत, मराठा भावांनी लक्षात ठेवावं। हे कोण करायलंय? विखे पाटील। त्यांना विचारा की तुम्ही त्यांच्या जे मॅनेजमेंटच्या जागा असतात त्याच्यामध्ये किती मराठा भावांना जागा दिल्यात? विचारा कमल किशोरला, विचारा DY पाटीलला, विचारा पतंगरावला। हे तेच लोक आहेत जे सत्तेत बसलेले आहेत। ते लोक गुमरांग करायला आहेत निवडणुकीच्या तोंडावर। शरद पवार हे तेच माणसं आहेत, ते उद्धव ठाकरे हे तेच माणसं आहेत। खऱ्या गुणवंतांच्या याच्यासाठी संरक्षणासाठी आम्ही उभे आहोत। 50% आरक्षणाची मर्यादा याआधी तामिळनाडू, बिहारसह 22 राज्यांनी ओलांडली आहे। त्यामुळे आपलंही आरक्षण टिकेल असं मुख्यमंत्री शिंदे सांगतायत। 22 राज्यामध्ये आज आरक्षण 50% पेक्षा जास्ती आहे।
तामिळनाडू 69%, हरियाणा 67%, राजस्थान 64%, बिहार 60%, गुजरात 59%, पश्चिम बंगाल 55%, आणखी 22 लोक आहेत. आज आपल्याला मी एवढंच सांगतो, आपण जी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली ते मगाशी तुम्हाला मी वाचून दाखवलं. कोर्टाने आपल्याला, सुप्रीम कोर्टाने पण ते आपल्याला अधिकार दिले आणि तो आपला अधिकार आहे. तमिळनाडूमध्ये 50%च्या वर नेता येतं. तमिळनाडूमध्ये जे 69% दिलेलं आहे ते पूर्णपणे वेगळ्या कलमांखाली दिलेलं आहे. तो जो कायदा आहे तमिळनाडूचा, तो घटना दुरुस्ती करून 9व्या शेड्यूलमध्ये टाकलेला आहे आणि 9व्या शेड्यूलमध्ये टाकला कायदा की त्याला प्रोटेक्शन निर्माण होतं. आता 9व्या शेड्यूलमध्ये कायदा टाकायचा असेल तर त्याला घटना दुरुस्ती करावी लागते आणि घटना दुरुस्ती ही संसदेमध्ये होते, महाराष्ट्राच्या विधानसभेत होत नाही. तेव्हा यांना तो अधिकारच नाहीये. असं असताना तामिळनाडूचं उदाहरण देणं हे माझ्या मते चुकीचं आहे. आकडेवारी 16, 13 आणि 10 हा आकडेवारीचा खेळ झालेला आहे. बाकी संपूर्णतः बिल हे अशाच स्वरूपाचं आहे जे कोर्टामध्ये मागे टिकलेलं नव्हतं. आता कोर्टसुद्धा हेच विचारेल की असे 5-6 महिन्यात असं काय झालं की मराठा समाज एकदम खाली आला आणि सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक मागासला झाला. हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळं कोर्टात टिकणारं आरक्षण द्यावं अशी जी अभिप्रेत होतं ते मला आज या बिलाच्या माध्यमातून होतानीचं चित्र दिसत नाही. सुप्रीम कोर्टानं फेटाळलं म्हणून आता ते स्वीकारल्या जाणार नाही अशा निगेटिव्ह भावना घेऊन जाण्यात काही अर्थ नाही. हे विरोधक म्हणून बोलत असेल तर हा भाग अलग आहे, परंतु आता जी तयारी सरकारनं केली, शिंदे साहेबांनं केली, ती अतिशय मजबूत केलेली आहे आणि एकनाथजी शिंदेनं छत्रपती शिवरायांची शपथ घेतलेली आहे. त्याच्यानं त्यांना ते शपथ पूर्णच करावं लागेल, नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांची ओळख मिटून जाणार, लक्षात घ्या. आणि मग हा सगळा विचार घेऊनच हा जो विधेयक आणला आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच विधेयक आलेला आहे. दुसरीकडे आणखी एक नवा प्रश्न निर्माण झाला आहे की सुप्रीम कोर्टातील क्युरेटिव्ह पिटिशनचं काय. फडणवीस सरकारनं दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाल्यानंतर सुधारित याचिका अर्थात क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारली. मात्र आता नव्यानं स्वतंत्र आरक्षण दिल्यानं ती याचिकाच शिल्लक राहणार नाही असं पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टानं 2018चा कायदा फेटाळताना जी ऑब्झर्वेशन त्यांची होती त्याला तुम्ही कशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे. जेव्हा हा कायदा पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल तर सर्वोच्च न्यायालय आपला निकाल बदलेल का. 2018चा कायदा रद्द करताना त्यांनी जी टिप्पणी केली होती त्याला तुम्ही काय उत्तर दिलेलं आहे. ती भीती अशी आहे की हा कायदा उद्या न्यायालयामध्ये त्याला आव्हान दिलं जाणार आहे. ती न्यायालयीन प्रक्रिया कधी संपेल माहिती नाही. तोपर्यंत आम्ही आरक्षण दिलं, ढोल ताशे वाजवा, गुलाल उधळा आणि आम्ही दिलं म्हणून सांगायचं आणि नंतर पुढे काय व्हायचं ते उद्या. नाही, आता टिकत नाही. हे मी खरं सांगतो, मराठा भाऊ माझे आहेत. मराठा भावांनी लक्षात ठेवावं, हे कोण करायलंय. ते लोक गुमराह करायलेत निवडणुकीच्या तोंडावर. शरद पवार हे तेच माणसं आहेत, ते उद्धव ठाकरे हे तेच माणसं आहेत. सांगायचं तात्पर्य या मोठ्या माणसानं चालवलेलं गणित आहे. तुम्ही एकीकडे क्युरेटिव्ह पिटिशन पेंडिंग असताना ही तिसरी वेळ आहे. आता पहिल्यांदा तुम्ही लेजिस्लेशन आणलं म्हणजे ऑर्डिनन्स आणला, ते तुम्हाला माघार जावं लागलं. त्याच्यानंतर तुम्ही परत कायदा आणला, तो सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. आता ही तिसरी वेळ आहे. हे काय क्रिकेट मॅच समजली का. सरकारनं आरक्षण घोषित केलं खरं, पण आता पुढची कसोटी कोर्टाची असेल. पण त्यासाठी वकिलांची फौज तयार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. म्हणजेच न्यायालयीन लढाईची तयारी सरकारनं केली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.